कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपादश्रीवल्लभः। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 34. शर्भेश्वराचा वृत्तांत, धूमावती देवीबद्दल शिक्षण. आम्ही दोघांनी काही दिवस प्रवास केला आणि दुसऱ्या गावात पोहोचलो. धर्मगुप्त आणि मी श्री श्रीपादांचे नामस्मरण करीत होतो व त्यांच्या अपार दया व करुणेचे स्मरण करून प्रवास करीत होतो. मार्गात कोणीतरी एखादा दुसरा आमचे आदरातिथ्य करीत होता. काही ठिकाणी आम्ही 2 बैलांनी ओढल्या जाणाऱ्या गाडीने प्रवास केला, काही ठिकाणी घोडागाडीने प्रवास केला, इतर काही ठिकाणी आम्ही साधा पायी प्रवास केला. आमच्यावर अप्रत्यक्षपणे लक्ष असणारे श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांचा हा लीला अनुग्रह असल्याचे आम्ही समजलो. कोणत्याही मार्गाने किंवा कोणत्याही पद्धतीने आम्ही प्रवास केला तरी कुणा एखाद्या दुसऱ्याकडून आम्हास आदरातिथ्य मिळत होते. ज्या गावी पोहोचलो तेथे एक विशेष घटना घडली. एका ब्राह्मणाच्या घरातील सर्व सामान बाहेर रस्त्यावर फेकले जात होते. त्याची बायको आणि मुले सुद्धा घराबाहेर होती. त्या ब्राह्मणाने एका सावकाराकडून काही कर्ज घेतले होते. तो कर्ज फेडू शकला नाही. एके दिवशी त्या सावकाराने त्या ब्राह्मणास हटकले व त्यास थांबण्यास सांगितले. ब्राह्मण थांबला. त्या ब्राह्मणाभोवती कोळशाने एक रिंगण काढण्यात आले. त्या ब्राह्मणाने त्या रिंगणाच्या बाहेर यावयाचे नव्हते. सावकाराने मागणी केली, तू किती दिवसात परतफेड करशील ते हातात जानवे धरून सांग. ब्राह्मण उत्तरला, मी 2 पंधरवड्यात परतफेड करीन. त्याला द्रव्य न मिळू शकल्याने तो शब्द पाळू शकला नाही. सावकाराने अगोदरच बजावून सांगितले होते की कालमर्यादेनंतर तो घराचा ताबा घेईल. अगोदर सांगितल्यामुळे तो अशा प्रकारे त्रास देत होता. ब्राह्मण, त्याची पत्नी व मुले असहाय्य स्थितीत होते. सर्व ग्रामस्थ हा तमाशा पाहत होते, पण त्यांच्यापैकी कुणीही परतफेडीस आणखी काही काळ देण्याबाबत सावकारास पटवून सांगण्यास धजावले नाही. श्री श्रीपाद भक्तांना अडचणीत टाकतात व परीक्षा घेऊन त्यांची सुटका करतात. ब्राह्मणाची दयनीय स्थिती पाहून धर्मगुप्त हेलावले. ते मदत करू इच्छित होते, पण आता त्यांच्याजवळ धन नव्हते. मी मुळातच धनहीन होतो. तथापि मी हिंमत केली व म्हणालो, महोदय, या असहाय्य ब्राह्मणावर दया करावी व त्याला आणखी 2 पंधरवड्यांची मुदत द्यावी. दरम्यानच्या काळात श्री श्रीपाद श्रीवल्लभांच्या दयेमुळे तो अडचणींमधून बाहेर येईल. थोडा शांतपणे विचार करा. त्याच्या कर्ज परतफेडीची मी हमी देतो. हे शब्द मी स्वयंप्रेरणेने बोललो. सावकार म्हणाला, बरे, तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून मी 2 पंधरवड्याचा अवधी देतो, पण माझे कर्ज पूर्ण फिटेपर्यंत तुम्ही दोघा प्रवाशांनी येथून कुठेही जाऊ नये. जर कर्जमुक्ती झाली नाही तर मी या ब्राह्मणाचे घर तर ताब्यात घेईनच, शिवाय मला निष्कारण मुदत देण्यास लावल्याबद्दल तुम्हा दोघांना ग्रामन्यायासनापुढे उभे करीन. तेव्हा न्यायाधीश जी शिक्षा देतील तिला तुम्ही दोघेही पात्र ठराल. दिलेल्या अवधीमध्ये मला किंवा धर्मगुप्त यांना त्या ब्राह्मणाचे कर्ज परतफेड करणे असंभवनीय होते. औचित्य किंवा अनौचित्य शक्यता किंवा इतर काही याचा विचार न करता मी मूर्खाप्रमाणे हे वचन दिले होते. अशा प्रकारच्या अविचारी वचनाबाबत मी स्वतःलाच दोष दिला पाहिजे होता. श्री श्रीपादांना दोष देणे योग्य नव्हते. मी माझ्याबरोबर श्री धर्मगुप्तांना देखील अवघड स्थितीत टाकले. हे आणखी एक पापकर्म होते. आपल्या बोलण्यावर नियंत्रण नसल्यास किती संकटे उद्भवतात हे स्पष्ट करण्यास हे उदाहरण पुरेसे आहे. प्रभूंच्या लीलांना अंत कुठे होता. अशी स्थिती उभी राहिल्यावरच एकतर बलवान भक्ती विकसित होते किंवा भक्ती नाहीशी होते. श्री धर्मगुप्त निश्चित होते. ते म्हणाले, शंकरभट्टा, जे घडले त्याचा शोक करू नकोस. जे घडले, जे घडत आहे व जे घडणार आहे ती सर्व त्यांची लीला आहे. विधिलिखित घडणारच. त्या ब्राह्मणाच्या घरात काहीही साहित्य पदार्थ नव्हते. त्याच्याकडे द्रव्य नव्हते. काही केले तरी तो व त्याचा परिवार सदस्यांना उपाशी राहावे लागणार होते. त्यात आम्हा दोघा अतिथींची भर पडली. श्री श्रीपादांच्या कृपेमुळे त्यांना निवारा तरी मिळाला. मला तेही पुरेसे वाटले. भुकेच्या काळात, पूर्ण थकवा आल्याच्या काळात, सावकारांकडून होणाऱ्या त्रासाच्या काळात काय करावे किंवा काय करू नये हे कळत नाही अशा द्विधा मनस्थितीत सापडल्याच्या काळात, संकट काळात एकमात्र श्री श्रीपादच आश्रय आहेत असे मला वाटले. आम्ही स्नान व संध्या उरकले. श्री श्रीपादांचे नामस्मरण करण्याखेरीज अन्य मार्ग नसल्याने आम्ही त्यांचे नामस्मरण सुरू केले. त्या गरीब ब्राह्मणाच्या घरात दीप आराधनेसाठी देखील तेल, वाती किंवा अन्य वस्तू नव्हत्या.
आम्ही श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा मंत्र म्हणत असताना घरातील सर्व मंडळी तो म्हणू लागली. रस्त्यावरील मुले व वृद्ध महिला तेथे गोळा झाल्या. ते देखील भक्तिभावाने श्री श्रीपादांचे नामस्मरण करू लागले. दरम्यानच्या काळात काही शेतकरीही त्या ब्राह्मणाच्या घरी आले. मी एका महापुरुषाचा शिष्य असल्यामुळे माझ्या दिव्य शक्तीने ब्राह्मणाचे ऋण विमोचन करण्यास सिद्ध झालो व ब्राह्मणाच्या कर्ज परतफेडीसाठी हमीदार झालो. अशा प्रचाराने गावात जोर धरला. माझ्यात खरोखर कोणती तरी दिव्य शक्ती असल्याशिवाय मी अशी भक्कम हमी दिली नसती व मी महान ज्योतिषी आहे अशीही माहिती प्रसूत करण्यात आली. त्या गावच्या शेतकऱ्यांना पैजा लावण्याचा नाद होता. त्यांच्यातील काही जण ब्राह्मण कर्जफेडीत अशी पैज लावित होते, तर इतर काही जण तो परतफेड करणार नाही असे पैज लावत होते. अहो काय दुर्दैव! मी गरज नसताना स्वतःला सुखावह स्थितीतून संकटात आणले होते. मी मोघम बोलून अशक्य वचन दिल्याने अरुंद बोळीत सापडलो होतो. ब्राह्मणाचे कर्ज मी परतफेड न करू शकल्यास मला ग्रामपंचायतीसमोर खेचले जाणार होते. माझ्याबरोबर धर्मगुप्त देखील अडचणीत येणार होते. त्यात भर म्हणजे माझ्या कोरड्या आश्वासनाच्या आधारावर काही लोक पैजा लावित होते. शेवटी माझे अप्रभावी वचन जुगाऱ्यांच्या पैजांना कारणीभूत होत होते. मला विश्वास होता की क्षणोक्षणी लीला आनंद घेणारे दिव्य लीला विहारी श्री श्रीपाद यांचे श्रीचरणच केवळ माझे आश्रय आहेत. सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम असे नारद ऋषी महाविष्णूंना म्हणाले होते. त्याचे स्मरण झाले. मला वाटले की भगवान नारायण आपल्या दासांच्या शब्दांची दखल घेतील व ते सत्य करण्याची जबाबदारी घेतील. त्या गावात शरभेश्वर शास्त्री नावाचे पंडित राहत होते. ते मंत्रशास्त्रात महाविद्वान होते. ते एका प्रेतात्म्याच्या कृपेने भूत भविष्य व वर्तमान अचूकपणे सांगत होते. काही पैजा लावणारे शरभेश्वराकडे गेले व त्यांना पैजेबाबत निवेदन केले. त्यांनी प्रेतात्म्याचा आश्रय घेतला. त्याने सांगितले की ब्राह्मण कर्ज परतफेड करू शकणार नाही. त्याबरोबर पैजांचा वेग वाढला. गावातील जुगारी शेतकऱ्यांनी शेकडो वराहांच्या पैजा लावण्यास सुरुवात केली. पैजा लावणारे अधिक उत्साहाने पैजा लावित होते, कारण शंकर शास्त्री महान की शरभेश्वर शास्त्री महान याचा निर्णय लागणार होता. श्रीपाद प्रभू, शेवटी तुम्ही मला जुगाऱ्यांमध्ये घातले. तुम्ही मला ग्राम न्यायालयात खेचण्याची तयारी केली. त्या गरीब ब्राह्मणास तुम्ही सर्व प्रकारच्या आशा दाखविल्यानंतर संकटात टाकू इच्छिता. या दिव्य लीलेचा अंतस्थ अर्थ जाणण्यास मी असमर्थ आहे. माझे शिक्षण नाममात्र आहे. माझ्याकडे कोणतीही आध्यात्मिक शक्ती नाही. मला ज्योतिषशास्त्र व इतर महान विद्या अवगत नाहीत. मी जप तप योगाभ्यास करीत नाही. कडक नियम व उपासना नाही. मी उत्सुकतेपोटी श्री श्रीपादांचे दिव्य चरित्र लिहिण्याचा संकल्प केला, पण त्यासाठी आवश्यक असलेली गुणवत्ता माझ्याकडे नाही. तुम्ही माझी कशी सुटका कराल व माझा उद्धार कराल ही तुमचीच इच्छा आहे अशी प्रार्थना करतो. मनुष्य हट्टी राजाहून श्रेष्ठी अशी म्हण आहे. पूर्वी कधी नव्हते असे ध्येय माझ्यात वाढू लागले. माझा असा दृढ विश्वास होता की जे व्हायचे ते होणारच आणि श्री श्रीपाद कोणत्या तरी साधनाने मला वाचविणारच. शरभेश्वर शास्त्रींना एक बहीण होती. ती त्याच गावात राहत होती. तिला पहाटे एक स्वप्न पडले. स्वप्नाचा सारांश असा होता की तिला खूप ताप आला. तिचे पती मृत झाले व ती विधवा झाली. तिने आपले बंधू शरभेश्वर शास्त्रींना या स्वप्नाच्या फलिताबद्दल विचारले. शरभेश्वरांनी ते उपासना करीत असलेल्या प्रेतात्म्याला त्या मुद्द्याबाबत प्रश्न विचारला. तेव्हा त्या प्रेतात्म्याने सांगितले की तिचे पती दुसऱ्या देशात होते व रस्त्यावर त्यांच्यावर दरोडेखोरांनी हल्ला केला. त्यांचे द्रव्य लुटले व नंतर त्यांना मारून टाकले. ती तीव्र शोक करीत होती. दरम्यानच्या काळात पैजा लावणारे लोक त्या घरात आले. त्यांनी सांगितले की त्यांच्या गावात शंकरभट्ट नावाचा महापुरुष राहत आहे. तो कतुर्म समर्थ आहे. तो श्री श्रीपाद श्रीवल्लभ नावाच्या महान दैवताची उपासना करतो आणि त्यांच्याकडून खरे स्पष्टीकरण मिळविता येऊ शकले. तिने अद्याप पावे तो आपल्या बंधूपेक्षा अन्य कुणी महान पंडित असल्याचे ऐकलेले नव्हते. आपल्या बंधूपेक्षा कुणी श्रेष्ठ पंडित असल्याचे तिने पहिल्यांदा ऐकले होते व ती तिचे संकट त्या महापुरुषाकडे सादर करू इच्छित होती व त्यांचे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित होती. तिला आम्ही राहत असलेल्या घरी आणले गेले. तिने दीनवाणीने प्रार्थना केली, अण्णा, माझ्या सौभाग्याचे रक्षण करण्याची कृपा करावी. श्री श्रीपादांनी पंचदेव पहाड येथे शेतकऱ्याच्या विवाहात अभिमंत्रित केलेल्या हळद मिश्रित अक्षता दिल्या होत्या. त्या काही माझ्याकडे अजून होत्या. मला काही दिव्य प्रकारची प्रेरणा झाली. मला असे जाणवले की अभिमंत्रित हरिद्रा अक्षता स्वतः श्रीपादांनी दिलेल्या असल्याने
त्या महिलेच्या सौभाग्याचे रक्षण होईल. मी तिला म्हटले, माते, या मंत्राक्षता घे. या हरिद्रायुक्त सुवर्ण अक्षता आहेत. त्या तुमच्या देवघरात जपून ठेव. तुझे पती थोड्या दिवसातच तुझ्याकडे पोहोचतील, हे सत्य आहे. पैज लावणाऱ्या शेतकऱ्यांनी शरभेश्वर शास्त्रींकडे ही बातमी सांगितली. ते क्रोधित झाले. त्यांच्या बहिणीने जाहीर केले की तिचे पती घरी जिवंत आल्यास ती केवळ गरीब ब्राह्मणाची कर्जाची रक्कम परतफेड करीन. असे नव्हे तर शंकर भट्टांना आपले गुरु म्हणून स्वीकारेल आणि श्री श्रीपाद श्रीवल्लभांची उपासना करील. 3 दिवस गेले. या 3 दिवसांमध्ये आम्ही राहत असलेल्या गरीब ब्राह्मणाच्या घरी लोक शिधा आणीत होते. माझ्यावर पैज लावलेलेच ते लोक होते. मी यशस्वी झालो तर ते देखील जिंकणार होते. त्यांना त्या पैजेचे भरपूर द्रव्य मिळणार होते. 3 दिवसांनंतर 4थ्या दिवशी शरभेश्वर शास्त्रींचा मेहुणा दूरभूमीवरून सुरक्षितपणे परत आला. त्या ब्राह्मण महिलेच्या आनंदाला पारावर उरला नाही. मी दिलेल्या मंत्राक्षतांमुळेच तिच्या सौभाग्याचे रक्षण झाले, असा तिने विचार केला. प्रवासात काही चोर तिच्या पतीला मारण्याच्या बेतात असताना एका मुस्लिम पहिलवानाने त्यांना मारले व ब्राह्मणाची सुटका केली. आहा, श्रीपादांचा महिमा अमर्याद आहे. शरभेश्वर शास्त्रींचा तोरा नष्ट झाला होता. माझे भविष्य सत्य झाल्याने शरभेश्वर शास्त्रींनी त्या घरमालकाचे कर्ज परतफेड केले. शरभेश्वर यांनी मला व श्री धर्मगुप्त यांना त्यांच्या घरी आदरातिथ्य स्वीकारण्याची विनंती केली. आम्ही सहमत झालो. शरभेश्वर माहिती देऊ लागले. महोदय, मी दशमहाविद्यांमधील धूमावती देवीची उपासना करतो. तंत्र ग्रंथानुसार ती प्रत्यक्षात उग्रतारा आहे. ती प्रसन्न झाल्यास सर्व रोग व दुःखे यांचा नाश करते. ती रागवली तर सर्व सुखांचा व कामनांचा नाश करते. तिला शरण गेल्यास सर्व संकटांचा नाश होतो व सर्व संपदांचा लाभ होतो. ती क्रोधित झाल्यास भूक, तहान, भांडणे व सर्व प्रकारचे दारिद्र्य अशी फळे मिळतात. मी त्या महान मातेची कृपा प्राप्त केली. ती महान माता उच्चाटन व मृत्यूचा धोका दूर करते. लोकांना जादूटोणापासून वाचविण्यासाठी तिची आराधना आवश्यक आहे. लोकांच्या भल्यासाठी काम करीत असताना मी काही दिवस पैशाचा लोभ न धरता वागलो. नंतर मी पैशाचा लोभी झालो आणि उच्चाटन व मारण प्रयोगांनी बाधित झालेल्यांकडून बरेच पैसे मागू लागलो. हे त्या महामातेला स्वीकारार्ह नव्हते. दरम्यान माझा प्राणमय जगतातील एका अतिबलवान प्रेतात्म्याशी संबंध प्रस्थापित झाला. त्या आत्म्याच्या सहाय्याने भूत, भविष्य व वर्तमान काळाचे कथन करण्याची असामान्य शक्ती मी प्राप्त केली. असे प्रेतात्मे त्यांची उपासना करणाऱ्या लोकांना शेवटी दयनीय स्थितीत टाकतात. त्यांची उपासना करू नये. जर त्यांची उपासना केली तर त्यांच्या शक्तीपासून मिळालेले द्रव्य लोकांसाठी वापरले पाहिजे आणि ते संकटग्रस्तांना व धनहीन लोकांना दान केले पाहिजे. असे केल्याने प्रेतात्मा आपल्या नियंत्रणात राहतो. तसे केले नाही तर आणि स्वार्थीपणे धन मिळविल्यास ते प्रेतात्मे काही चुकीची भविष्य सांगतात आणि उपासकाला अपमानित व्हावयास लावतात आणि निर्धन करतात. एवढेच नव्हे तर कधी कधी मृत्यू देखील होऊ शकतो. स्वार्थामुळे आपल्यातील पुण्य राशींचा क्षय होतो. नंतर तो प्रेतात्मा आपल्याला अष्टकष्टात टाकतो. मी अविवेकाने स्वार्थी मनुष्य म्हणून धनार्जन केले, म्हणून तो प्रेतात्मा माझ्या नियंत्रणातून सुटला. त्याने मला चुकीचे भविष्य सांगून मला संकटात टाकले. मला अपमानाला सामोरे जावे लागले. आजपासून तुम्ही माझे गुरुदेव आहात. कृपया मला शिष्य म्हणून स्वीकारा. तेव्हा मी म्हणालो, महोदय, हे जग आणि सृष्टी यांना श्री श्रीपादांशिवाय अन्य कुणीही गुरु नाही. मी स्वतःला अहंकाराने गुरु समजले तर मला तुमच्यापेक्षाही जास्त अपमान अनुभवावे लागतील. जेव्हा आम्ही गुरुकुटीहून येत होतो तेव्हा श्री श्रीपादांनी आम्हाला दशमहाविद्यांबद्दल सारांशाने सांगितले. ते असेही म्हणाले की उर्वरित तपशील योग्य वेळ आल्यावर ते पूर्णपणे सांगतील. आतापर्यंत दशमहाविद्यांपैकी काली व धूमावतीबद्दल तुमच्याकडून शिकायला मिळाले. महोदय, कृपया मला गुरु करू नका. मी येथे काही विचित्र परिस्थितींमध्ये सापडलो होतो. त्यांच्यातून मी बाहेर आलो. श्री श्रीपाद हे अवघड समस्या निर्माण करण्यात अतिकुशल आहेत. अशा परिस्थितीतून आपल्या भक्तांना बाहेर काढण्यातही ते कुशल आहेत. श्री श्रीपादांचे सतत नामस्मरण हेच इहलोक व परलोकातील सिद्धी साधन होय. अध्याय 34 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. सिद्धमंगल स्तोत्र.
श्रीमदनंद श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंहराजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सवित्र काठक चयन पुण्यफल भरद्वाज ऋषि गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव दोजोपाति देवलक्ष्मी गण संख्या बोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पुण्यरूपिणी राजमांबसुत गर्भ पुण्यफल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव सुमती नंदन नरहरि नंदन दत्त देव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव पिटिका पूरा नित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव श्रीपादराजं शरणं प्रपद्ये।